श्री स्वामी समर्थ. अध्याय 19. श्री गणेशाय नम. एकाग्रचित्त करिता श्रवण तेने होय दिव्य ज्ञान. त्या ज्ञाने परमार्थ साधना पंथ सुलभ होतसे. बोलणे असो हे आता वर्णू पुढे स्वामी चरित्रा. अत्यादरे श्रवण करिता सर्वार्थ पाविजे निश्चय. प्रसिद्ध आळंदी क्षेत्री नामे नृसिंह सरस्वती जयांची सर्वत्र ख्याती अजरामर राहिली. कृष्णा तटाकी क्षेत्री पवित्र ती देखिली त्यांनी समस्त. योगाभ्यासी बहुत महासाधू देखिले. करावे हठ योग साधना ऐसी इच्छा बहुत दिन. नाना स्थाने फिरून शोध करीती गुरुचा. जपी तपी संन्याशी असंख्य देखिले. ज्ञान तयाचे पाहिले कित्येकांचे चरण धरिले परी गेले व्यर्थची. एके दिवशी अक्कलकोटी स्वामी दर्शने छा धरुणी पोटी आले नृसिंह सरस्वती. महिमाश्रींची एकुणी सन्मुख पाहुनी तयाला आज्ञाचक्र भेदांतला. एक श्लोक सत्वर म्हटला. श्रवणी पडला तयांच्या श्लोक एकता तेथेची समाधी लागली. तयांची स्मृती न राहिली देहाची. ब्रह्मरंधी प्राणवायू आश्चर्य करिता सकळ जन. असो झालिया काही वेळ समाधी उतरोनी तत्काळ नृसिंह सरस्वती धावले. स्वामी पदांबुजावरी मस्तक ठेविले झटकरी. सददित झाले अंतरी हर्षपोटी न सामावे. उठुनिया करीती स्तुती धन्य धन्य हे यतिमूर्ती. केवळ परमेश्वर असती रूप घेती मानवाचे. स्वामी कृपा आज झाली तेने माझी इच्छा पुरली. चिंता सकल दूर झाली कार्यभाग साधला. असो नृसिंह सरस्वती आळंदी क्षेत्री परतोनी येती. तेथेची वास्तव्य करीती सिद्धी प्रसन्न जयाला. बहुत धर्मकृत्य केली दूरदूर कीर्ती गेली. काही दिवशी एके वेळी अक्कलकोटी पातले. बहुत धर्मकृत्य केली दूरवर कीर्ती गेली. काही दिवशी एके वेळी अक्कलकोटी पातले. घेतले स्वरमार्थांचे दर्शन उभे राहिले कर जोडूनी. झाले बहुत समाधान गुरुमूर्ती पाहोनी नृसिंह सरस्वती. समर्थ बोलले त्या समयासी. लोकी धन्यता पावलासी वार योषिता पाळोनी. तियेसी द्यावे सोडूनी तरीच श्रेष्ठत्व पावसी. जनी मग सहजची सूरभूनी अंती जासी सुखाणे. एकुणी समर्थांची वाणी आश्चर्य वाटले सकळामणी. नृसिंह सरस्वती स्वामी असोनी विपरीत केली करीतील. परी अंतरीची खूण यती तत्काळ जाणूनी पाहो लागले अधोवदन. शब्द एक न बोलवे असो तेव्हापासोनी सिद्धी दिदली सोडूनी. येऊनी राहिले स्वस्थानी धर्मकृत्ये बहु केली. यशवंतराव भोसेकर नामे देव मामलेदार. त्यासीही ज्ञान साचार समर्थ कृपेने झाले. वासुदेव फडके ब्राह्मण थोर ज्यांची प्रसिद्धी सर्वत्र. इंग्रजी अंमलात अनिवार होऊनी बंड केले ज्याने. समर्थांची कृपा होता इच्छित कार्य साधले त्वत्वता.
ऐसे वाटले त्यांचे चित्ता दर्शनाते पातला, स्वकार्य चितोनी अंतरी, खडग दिधले श्रींच्या करी, म्हणे मजवरी कृपा जरी तरी, खडग हाती देतील, जाऊनी बैसला दूर श्रींनी जाणिले, अंतर त्याचे पाहुणी कर्म घोर, राजद्रोह मनासी लगबगे उठली स्वारी, सत्वरा आली बाहेरी, तरवडाच्या झाडावरती तलवार दिली टाकूनी, कार्य आपण योजिले ते शेवटान जाय भले, ऐसे समर्थ दर्शविले म्हणून न दिले खडग करी, परी तो अभिमानी पुरुष खडग घेऊन तैसेच आला, परत स्वस्थानास झेंडा उभारिला बंडाचा, त्यात त्यासी यश न आले, सर्व हेतू निष्फळ झाले, शेवटी परिपत्य भोगले, कष्ट गेले व्यर्थची. असो स्वामींचे भक्त तात्या भोसले विख्यात राहती अक्कलकोटात, राजविश्रित सरदार मायापाश तोडून दृढ झाले स्वामीचरणी, भजन पूजन निशिदिनी करीतेती आनंदे. अकस्मात एके दिवशी भयभीत झाले मनासी, यमदूत दिसती दृष्टीसी, मृत्यू समय पातला, पाहोनी या विपरीत परी, श्रीचरण धरले झडकरी, उभा राहिला काळ दुरी, नवल परी झाले, दीनवदन होऊनी दृढ घातली मिठी चरणी, तात्या करीती विनवणी, मरण माझे चुकवावे, ते पाहुनी श्री समर्थ कृतांतासी काय सांगता, हा असे माझा भक्त आयुष्य ज्याचे न सरले, पैल तो वृषभ दिसत, आज त्याचा आज असे अंत, त्यासी न्यावे त्वरित, स्पर्श येते करू नको, ऐसे समर्थ बोलले, तोची नवल वर्तिले, तत्काळ वृषभाचे प्राण गेले, धरणी पडले कलेवर, जन पाहुनी आश्चर्य करती, धन्यता थोर वर्णिनाती, बैलाप्रती दिली मुक्ती, मरण चुकले तात्यांचे, ऐशा लीला असंख्य वर्णू, जाता वाढेल ग्रंथ, हे स्वामी चरित्र सारामृत, चरित्र सार मात्र येथे, इति स्वामी चरित्र सारामृत, नाना पाकृत कथा संमत, सदा परिसोत प्रेमळ भक्त, 19वा अध्याय गोड हा. श्रीरस्तु शुभम भवतु. श्री स्वामी समर्थ. व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर, सबस्क्राईब जरूर करा. भेटूया पुन्हा अशाच छानशा नवीन माहितीसह नवीन व्हिडिओसोबत. तोपर्यंत धन्यवाद.